आणि अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात पांडुरंग परमात्म्याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? हे पांडुरंग परमात्मा मला तुझं दास करून घे. दास काय म्हणतात? मला हे पांडुरंग परमात्मा मला तुझं दास करून घे. दास शब्द लक्षात येतात ना? काही इंग्लिश मध्ये सांगतोय बाबा येतात ना? येत असेल तर हो म्हणा, नसेल येत तर नाही म्हणा, पण सगळ्यांनी बोला. माग बसलेल्या आई ताई बहिणी सगळ्यांना विनंती आहे. ते कोपऱ्यात बसलेले सगळे तरुण मंडळी, आजोबा बिजोबा कोणी असो, पंजोबा, ते माझ्या ओळखीचे ना पाळखीचे, पण त्यांना सगळ्यांना विनंती आहे. तुम्हाला कळलं असेल तर तिथून हो म्हणा, नाही कळलं तर नाही म्हणा. कळलं? जगद्गुरु तुकोबारायाने पांडुरंग परमात्म्याकडे काय मागितलं? हे पांडुरंग परमात्मा मला जर तुला काही द्यायचंच असेल ना तर मला तुझं दास करून घे. दास काय? याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आणि जन्मांजन्मांमध्ये मला फक्त तुझंच दास करून राहायचंय. आणि पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात माहिती का? मला तुझंच दास करून ठेव, पण पंढरीची वारी देखील माझ्याकडून चुकून देऊ नको. बाबा लक्ष देतय ना? पंढरीची वारी देखील माझ्याकडून चुकून देऊ नको. आणि ही वारी जन्मोजन्मी माझ्याकडून ही वारी होऊच दे. जर कोरोना पडला तर खंडी पडली तर पांडुरंग परमात्मा ते कोरोना वारीच्या वेळेस रद्द कर, पण पंढरीची वारी घडलीच पाहिजे. एवढं तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागितलं. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात माहिती का? पुढचा काय आहे चरण? काय पुढचं त्यांनाही सांगू द्या, त्यांच्या लक्षात बसलं पाहिजे. जेवण झालं? जेवण झालं असेल तर हो म्हणा, नसेल झालं तर म्हणा नाही. पुढच्या पंक्तीला बसू. अभंगाचा अर्थ सांगतो, कीर्तन संपवतो नाही का? जगद्गुरु तुकोबाराय पुढच्या चरणात काय सांगतात? हे संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा. हा, ही समोरची मंडळी हुशार आहे, पाठीमागची लय हुशार आहे, त्यांच्या भावना पोचल्यात. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? हे पांडुरंग परमात्मा मला हे जो पुढचा पर्व काळ आहे, म्हणजे कोणता? आता येणारा हा पुढचा जो काळ आहे, हा काळामध्ये मला तुझं संतांची संगत घडू दे. असं या संतांच्या संगतीमध्ये आहे तरी काय सांगा? या संतांच्या संगतीमध्ये असं आहे तरी काय महाराज? सत्यम महाराज संतांच्या संगतीमध्ये आहे काय? तर अखंड प्रेम आहे. आणि प्रेमाचा संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा. पुढचं चरण कोणचं आहे? चंद्रभागे स्नान तुका मागे. हे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला शेवटचं मागणं मागतात. काय मागणं मागतात? हे पांडुरंग परमात्मा तुला जर काही द्यायचंच असेल, तुला जर काही द्यायचंच असेल तर मला चंद्रभागेचं स्नान घडू दे. हीच माझी तुझ्याकडे एक आस आहे. आणि हेच शेवटचं माझं तुझ्याकडे काय मागणं आहे. अभंगाचा झाला सरळ सरळ भावार्थ. संपलं कीर्तन, पोळ्या झाल्या, जेवण करून घरी जा. विठ्ठल. या जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ संप्रदाय जर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. कोणता संप्रदाय बाबा? कोणता संप्रदाय आहे? पटपट बोलायचं. आपल्याकडे फक्त 1 तास राहिला. आजी किती? 1 तास. एका तासामध्ये पूर्ण 4 चरणाचा तुम्हाला भावार्थ समजून सांगितला. आता पुढे आपल्याला कीर्तनाला तुम्हाला अजून काही सांगायचंय. फक्त लक्ष द्या आणि तुम्ही मला साथ द्या, कारण की माझा आवाज खराब आहे. मी 8 दिवस झाले रोज 2 टाइम कीर्तन चालू आहे. त्याच्यामुळे बाबाला म्हणलं तुम्हीच चाल म्हणा, तुम्ही सगळं करा, मी फक्त व्याख्यान करतो. नाही हे शूटिंग वाले हे बसलेत नाही, जी टॉकीज वाले यांना परेशान केलं महाराज. 8 दिवसापासून हे पलीकडचे यांना परेशान केलं. रोज अभंग चेंज आहे, सकाळ संध्याकाळ. 8 दिवस झाले. सकाळी श्रीगोंद्याचं कीर्तन केलं. महाराज म्हणले ते कीर्तन कॅन्सल करायचं असतं, आपलं हे महत्वाचं आहे. म्हटलं बाबा येतो मी वेळेत, काळजी करू नका. सगळ्यांना धरून चालावं लागतं ना. मग आता मी तुम्हाला धरून चालतोय, तुम्ही मला चाला. मी कसा विसरभोळा महाराज आहे, माझ्या काही लक्षात राहत नाही. म्हणून मी तुम्हाला अभंग 5 वेळेस सांगितला.
किती वेळेस महाराज? 5 वेळेस सांगितलं. लागलं तर शेवटचं परत एकदा सांगतो, बाबा मला अभंग पाठ नाही, मी विसर भोळा महाराज आहे, म्हणून तुम्हाला परत एकदा अभंग सांगू का आजी? याची व्हावी माझ्यास चंद्रभागे स्नान. झाला अभंग. एवढंच आहे ना? एवढंच आहे का? नाही. अभंग 4 चरणाचा आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, गाथ्यातील हे सगळ्यांच्या माथ्यात बसणारा अभंग आहे. मग तुमच्या माथ्यात बसत तरी कसं नाही? जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग ज्याच्या बसत नाही माथ्यात, त्याचा माथा काहीच कामाचा नाही. ज्यांनी गाथा वाचला त्याच्या माथ्यात अभंग जायला पाहिजे. अभंग एवढा सरळ सोपा अभंग तुमच्या सगळ्यांच्या लक्षात बसण्यासाठी का घेतला की तुम्ही दरवर्षी वारीला जात असाल, वारी चुकत नसेल आजी तुमच्याकडून, तुम्ही म्हणून तुमच्याकरिता अभंग हा सेवेसाठी निवडला. मग आता आपण कुठं होतो पहिले मला ते सांगा, कारण की मै गाडी एकदा जर बाहेर निघली ना तर कळत नाही मला परत पुढे जायचं. हा, आपण कुठं होतो पहिले? या जगातील सर्वात श्रेष्ठ संप्रदाय जर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये बाबा, या वारकरी संप्रदायामध्ये काही नियमांनी हा संप्रदाय उभा राहिलेला आहे, काही नियमांना अनुसरून हा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये अनेक सप्ते होतात, अनेक कीर्तनही होतात. 1 महिन्याची कीर्तन असू द्या किंवा 5 दिवसाचा सप्ताह असू द्या किंवा 7ही दिवसाचा सप्ताह असू द्या, पण या सप्त्यामध्ये काही कीर्तनकार हे नियमांना बांधलेले असतात. कसे? जसं कमराला आम्ही बांधतो आधी, तसं आम्ही संप्रदायाला बांधून चालावं लागतं. आमचे गुरुवर्य छोटे माऊली म्हणतात, तुम्ही कुठेही तुमची गाडी गेली तर गाडी पटरीवर आलीच पाहिजे, नाही आली तर सकाळी 4 वाजता येऊच्या बांधवांना हल्लच. सद्गुरु जोग महाराज संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, पण शिक्षण एवढं कडक की कोणाचा बाप सुद्धा त्या संस्थेमधून वापस जाऊ शकत नाही. आणि कीर्तनकार म्हणजे कीर्तनकार घडणारा वारकरी संप्रदायातील एक संस्था आहे, ती जोग महाराज संस्था. त्या जोग महाराज संस्थेमध्ये 4 वर्ष काढले. बाबांनाही माहिती, बाबाच्या आशीर्वादाने मी वाळंदीला गेलो, आळंदीचं शिक्षण करून आज पुन्हा आलो. आज बाबांनी मला कीर्तनाला योग्य दिलं संभाजीनगर मध्ये, नाही तर रोज बाहेर कीर्तन असं नाही. फक्त संभाजीनगर जिल्हा सोडला तर मी रोज बाहेर आहे, रोज. तर आपला विषय कुठे चालला होता काका? तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यात जास्त हुशार आहे, माझं लक्ष आहे तुमच्यावर. आपला विषय कुठे चालला होता? तर सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा, 5 दिवसाचा, महिनाभराचा सप्ताह असू द्या, पण त्यातले काही कीर्तन ही वारकरी संप्रदायाच्या नियमात बांधलेली असतात. मग ही वारकरी संप्रदायाच्या नियमात कशी बांधलेली असतात? पहिल्या दिवशी कीर्तनकाराने अभंग निवडला तर त्या अभंगातून परमात्म्याचं रूप सांगितलं पाहिजे किंवा नाम पर अभंग निवडून त्याच्यावर चिंतन करावं. आणि जागराच्या कीर्तनकाराने मागणी पर अभंग निवडून त्याच्यावर मागणी देवाकडे मागावी. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे काल्याच्या दिवशी म्हणजे उद्याच्या कीर्तनकारांनी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारावं. चरित्र ते उच्चारावे. देव गेले गोकुळी, हे अशी काही नियम आहेत. मग हे वारकरी संप्रदायाला बांधलेली आहेत. मग या आजच्या कीर्तनासाठी आपण निवडलेला अभंग आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे, मागणी पर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सगळ्यांच्या डोक्यात बसलं? बसलं? विठ्ठल थोडासा पर्याय द्यायचा तो असं अखंड हरिनाम सप्ताह. सप्त्यातील आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटायला आली. तो शेवटचा दिवस आला म्हणजे मागणी पर म्हणजे जागराचं कीर्तन हे माझ्या वाटायला आलं. मी माझं परम भाग्य समजतो. आणि या गावामध्ये अष्टविनायक मंदिर गणपती बाप्पांचं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सगळे गावकरी मंडळी सहभागी आहेत आणि त्यातले सगळ्यांनी अन्नदानही भरपूर दिलंय. अन्नदान करणाऱ्याला आजी त्यांच्या अनेक पिढींचा उद्धार होतो. सप्त्यामध्ये अन्नदान करणाऱ्या व्यक्तींचा अनेक पिढींचा उद्धार होतो.
मग अन्नदान कोणी कोणी केलं? सगळ्यांनीच केलं. जेवायला सगळेच आले. शेवटच्या दिवशी सगळेच जेवणार आहेत, सगळेच घरी जाणार आहेत. मला प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. मग अखंड हरिनाम सत्य या सत्तेतली 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कोणाची? राहुल महाराज पवार आळंदीकर. कुठले? आळंदीकर. मग हे 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मला ज्यांनी दिली ते आमचे असणारे मार्गदर्शक सुरेश महाराज जाधव. कारण की मी यांच्या गावाला जायचो ना, ते मला सांगायचे राहुल महाराज. राहुल म्हणजे राहुलच म्हणायचे पहिले. आता महाराज झाल्यापासून महाराज म्हणतात आदराने. बाबा मला आता पण महाराज म्हणतात. बाबांचं मी माझं काहीतरी भाग्य आहे, माझ्या कीर्तनात ते उभं आहे. ज्यांनी मार्गदर्शन केलं, आळंदीला पाठवण्याचं घरी सांगितलं की बाबा यांना आळंदीला पाठवा, येऊ शिकल आणि शिकून आपल्या जिल्ह्यात नाव मोठं नाही करणार. तुमच्या भावाला पोचले माझ्या जिल्ह्याचं नाव नाही मोठं करणार. पण बाबांनी, मी बाबांच्या कीर्तनाला गेलो, बाबांच्या गावातही मी वावण्याला जातो. वावण्याला गेलो ना, बाबांच्या घरी बाबांना भेटल्याशिवाय कुठेही जात नाही. बाबांनी सांगितलं की तुला जायचं तर आळंदीलाच, तुला जायचं तर आळंदीलाच. मग बाबांनी घरी सांगितलं आळंदीला एकदाच 5वीला नेऊन टाकलं. जसं टाकलं जसं कीर्तन करू लय अवघड आहे बाबा. आळंदी काय सोपी आहे का महाराज? 5वीला आळंदीला गेलो, सुना चड्डी धुता येत नव्हती ना महाराज, चड्डी धुता येत नव्हती हो. तर बळ मोठाल्या पोरांचे पाय पकडावं लागत होते बाबा. माझे कपडे धुवून दिले 2-3 दिवस. हा, मी संभाजीनगरचा आहे आणि पहिल्यापासून छत्रपती संभाजीनगरच सांगतो, औरंगाबाद कधीच नाही. मग आळंदीला गेलो. आळंदीला गेल्याच्या नंतर बाबा पहिल्या दिवशी लगे माझा भोंगा चालू. जे भोंगा चालू झाला मोठमोठ्याने, बाप रे बाप. दुसऱ्या दिवशी बाप तिथं सुरेश महाराज पाठीमाग. हा, लगे आले पकवास बी घेऊन द्याला आणि म्हणले पकवास शिक. पकवास तिसऱ्या दिवशी शिकायला गेलो. सुनील महाराज, हा आपलं सॉरी ते काय मी सांगितलं ना, विसरवळा महाराज आहे. अनिल महाराज दुसऱ्या दिवशी पकवास घेतला. लगेच इथून रात्री गाडीत बसून दिलं. तिथं विठ्ठल महाराजांच्या संस्थेमध्ये गेलो. सुरेश बाबा पाठीमागून, वडील पाठीमागून, काका चुलते सगळं कुटुंब तिथं आलं. म्हणलं हे सगळं राहिले तर मग मी काहीतरी शिकतो. म्हणजे कपडे धुवायचा ताण लय कठीण. पण जे आळंदी मधून ज्ञानोबरायांच्या सहवासात राहिले ते कधी पूर्ण वाया गेलं नाही. हा, अडचणी भरपूर येतील, अडचणी आपल्याला भरपूर येतील, पण ज्ञानोबरायांच्या सहवासात राहणारा मुलगा कधी वाया जाणार नाही, कधी व्यसन करणार नाही. व्यसनाच्या दूरच मुलगा राहील. नाही शिकला तरी चालेल तुमचा मुलगा, पण व्यसनात हारी गेला नाही पाहिजे. हे वारकरी संप्रदाय शिकवतो. आताही मी कीर्तनकार झालोय, पण बडीशोपाची सुद्धा मला तळप नाही. बडीशोप सुद्धा मी आतापर्यंत कधी खात नाही. आमचे जगद्गुरु आमचे गुरुवारे सांगायचे, बाबा महाराज सातारकर तुला एक अभंग कमी आला ना तर चालत. मी म्हणायचं एक नाही बाबा, येले कठीण जातो, पाठच होत नाही. म्हणलं काय तुकाराम महाराज शेवटच्या चरणात तुकोबर आहे काय म्हणले, तुकोबर आहे काय म्हणले. तिथं आम्ही काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्या ना, याच्याकडे लक्ष कोणाचंच नाही राहायचं. पण बाबा म्हणायचे नाही नाही नाही, सकाळी उठ पण ते कर पाठ. ते आपलं जाऊ द्या विषय सोडा, पण पकवास घेऊन द्यायला ते राहिलं नाही. इकून थाप टाकली ना महाराजनी, महाराजची थाप चालली नाही इकून. महाराज अनिल महाराज तुम्हाला सांगतो राहिलंच ना, अनिल महाराज तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी पकवास घेऊन द्यायला बापानं 6,500 पकवास सागाचा तयार करून. हा पकवास घेऊन द्यायला मला साधी थाप टाकता येई ना, मी थाप टाकवतो या बोटानं. हा, या बोटानं थाप टाकवतो. दुसऱ्या दिवशी त्या महाराजांकडे गेलो. म्हणलं महाराज तुमच्याकडे शिकायला टाकलं, तुम्ही शिकवणच नाही, झोपा काढली. म्हणलं त्या महाराजाला राग आला. आकाश महाराज कळशी ती म्हणले तुम्हाला पकवास शिकायचा आहे ना, चला पकवास शिकवायला. पकवास शिकायला बसले. पहिल्या दिवशी वाजव धागे कशाचं धागे नसता, साधी थाप जमान नाही. एवढ्या महाराजा पकवास घेऊन द्याला, याच्यात जमान नाही. याच्यातून 1 वर्ष असं घासलं या पकवासात. पकवास आपल्या डोक्याच्या वर, त्याच्यात ती किरोकिट तकता. अरे सरपटी मात्रा कशीच जमान नाही, कशीच नाही महाराज. तुम्हाला काय सांग
कशीच म्हणजे त्याच्या सपोटीमध्ये घुसलो, तिरकिटा 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 धागीर तिकड धागीर तिकड धागीर तिकड. तू पकवा शिकायचंय का नाही म्हणलं. मग आपण कशाला घेऊन द्यायला पकवा. संभाजीनगरची पोरं डेंजरस बोलावा. हा ती आळंदीमध्ये मी संभाजीनगरची पोरं दिसली ना, ते काय म्हणतात, तू कायला आले बी इथं घरी मारला. भाषा पण असू द्या, या विषयावर आपल्याला बोलायचं मुळीच नाही. माझा विषय काय आहे की अभंगावरती आपल्याला जायचंय. काही चुकलं उकलं असेल तर माफ करा. आपल्याला कीर्तनाला साथ करणारे मृदंग विशारद अनिल महाराज गायकवाड, दुसरे गायनाचार्य तुमच्या गावाचं वैभव सत्यम महाराज. हा गावातच तुमच्या वैभव आहे, तुम्ही बाहेर कशाला शोधत बसता. हा गावातच सत्यम महाराजांकडे जायचं, म्हणायचं महाराज आमच्या पोराला एक चाल आलीच पाहिजे. बरं का काय, एक चाल आमच्या पोराला आलीच पाहिजे, आमच्या पोराला आम्हाला बी आली पाहिजे. आणि सत्यम महाराजांकडे जायचं आणि एका अभंगावर एक चाल बसून घ्यायची, बसल्याशिवाय उठायचं नाही. सत्यम महाराजांनी शिकवलं नाही. सत्यम महाराजांच्या घराच्या बाहेर जाऊन बसायचं. राम कृष्ण काय शिकवत, टाळ घ्यायचे, मंदिरातले टाळ घ्यायचे, पकवाज नाही वाजवता आला, पेटी नाही वाजवता आली का, कुठे कुठे आणायचे, टाळ कुठल्या कुठं आणायचा. जे सत्यम महाराज म्हणून बाबा तुम्हाला एकदाची एक चाल शिकवलेली बरोबर. आज आपल्या काळाला, आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आज आपण महाराज आपण शिक्षण काहीतरी घेतलंय तर आपल्याकडून 4 विद्यार्थी घडले पाहिजे या अपेक्षा. आज तुमच्याकडून जर तुमच्या गावची 10 जरी विद्यार्थी तुमच्याकडून घडले ना, ते 10 विद्यार्थी 100 विद्यार्थ्यांना घडवतील आणि नाव तुमचं पुढून येते. एवढं लक्षात ठेवा. चला वैभव तुमच्या गावात येतं, बाहेर वैभव कशाला सापडायचं. मग तुम्ही अभंग तुम्हाला शिकायचे असेल, गायन तुम्हाला शिकायचं असेल, थोडाफार पकवाज महाराजांना येत असेल, नाही त्यांना आलं तर सुरेश महाराज काय लय लांब थोडी वावणं, इथून खाली गेलं की 4-5 किलोमीटरला वावणं असेल. हा हे महाराज बी म्हणले महाराज मी इथला, म्हणजे आपल्या तालुक्यात एवढे वैभव लपलेले, फक्त ते काढायला जड जातात. ते असे निवडून काढावं लागतात. मला माहित नाही महाराज संभाजीनगर मध्ये किती काय, मी कोणाला ओळखत नाही. मी सुरेश महाराजांना सोडलं तर सत्यम महाराजांना सुद्धा ओळखत नाही. आता आमची ओळख झाली, त्यांच्या घरी फेटा बांधायला गेलो. ते शाळेवर सुद्धा शिक्षक आहेत. म्हणले महाराज मला एवढा अभिमान वाटला की वारकरी संप्रदायाचा एक मुलगा वारकरी शिकून सुद्धा एका शाळेवरती शिक्षकी म्हणल्यावर अजून त्याच्यात काय पाहिजे. खरं तुमच्या गावात वैभव लपलंय, तुम्ही वैभव त्या गावाच्या बाहेर शोधण्यापेक्षा गावात शोधा, तिथंच आहे. आई तुम्हाला शिकायचं असेल अभंग तर जा सत्यम महाराजांकडे, त्यांच्याकडून एखादा अभंग घ्या. ताई तुला शिकायचं असेल तू घे, पण सगळ्या लोकांना आज अभंग आला पाहिजे. ज्ञानोबा तुकोबराय तुम्हाला कळले पाहिजे. ज्ञानोबरायांचा त्याग तुम्हाला कळला पाहिजे, तुकोबरायांचा त्याग तुम्हाला कळला पाहिजे. त्या पांडुरंग परमात्म्याने अनेक संतांना मागणी मागायला लावली. काय मागणी मागायला लावली? अनेक संतांना. जगद्गुरु तुकोबरायांची एवढी निष्ठा होती, एवढी निष्ठा होती, एवढी सामर्थ्य, एवढी निष्ठा होती पांडुरंग परमात्म्यावरती की पांडुरंग परमात्म्याची एकही वारी तुकोबरायांनी चुकून दिली नाही. एकही आजी वारी चुकून दिली नाही. आणि पांडुरंग परमात्मा साक्षात पांडुरंग परमात्म्याने बळस बळस अनेक संतांना मागणी मागायला लावली. पण तुकोबराय म्हणले मला काहीच लागत नाही, मला जर द्यायचं असेल ना तर मला तुझा दास करून घे आणि मला तुझी पंढरीची वारी सुद्धा घडू दे. आणि चंद्रभागेचं स्नान अभंगामध्ये फक्त 4 चरणाचं आहे आणि 4च वाक्य आहे. कोणते कोणते तुमच्या लक्षात बसले का? आता मी अभंगाकडे वळलोय. कोणते कोणते? पहिल्या चरणामध्ये संत याची व्हावी. पांडुरंग परमात्म्याकडे काय मागणं मागितलं पहिल्या चरणामध्ये? हे पांडुरंग परमात्मा तुला जर काही द्यायचं, पांडुरंग परमात्मा मला तुझं दास करून घे, दास करून घे. आणि दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं? संतांची संगत मला घडू दे. आणि संतांची संगत आताच नाही तर जन्मोजन्मी घडू दे. या जन्मात नाही तर मला प्रत्येक जन्मामध्ये पंढरपूरचा वारकरीच घडव आणि वारकरीच आणि फक्त तुझाच दास बनवून ठेव पांडुरंग परमात्मा. एवढंच मला तुला मागणं रे, मागणं, बाकीचं काहीच मागणं नाही. पण आता प्रत्येकाची अनेक मागणी झाली बरं का. सुरेश महाराज आपलं सॉरी बाबा
ते कधी कधी चुकून हुकून निघून जातं. कृष्णा महाराज तुमचं नाव घ्यायचं राहिलं क्षमा करा. काकासाहेब महाराज अनेक महाराज मंडळी आले. मी तुम्हाला पहिले सांगितलं राहिला असेल तर माग ओढून आणा महाराज विसर मला. महाराजचे मग एवढे कार्यक्रम झाले की महाराजांना आता काही सुधराना. गाडीतच झोपणं गाडीतच प्रवास सगळं. म्हणून थोडं पुढे गेलो की महाराज तुम्ही सांगा महाराज दिवस थोडस. तर आपला कुठला विषय चालला होता दुसऱ्या चरणात. मला काही द्यायचं असेल ना तर त्या संतांच्या संगतीमध्ये मला संतांची संगत घडू दे. आणि याच जन्मात नाही बाबा तर अनेक जन्मांमध्ये अनेक जन्मांमध्ये याच जन्मात नाही पुढच्या वर्षी आता माझा या जन्मामध्ये मी संतांची संगतीमध्ये आहे. मला पुढच्या जन्मात सुद्धा मला संतांची संगत घडली पाहिजे. इतर कोणाची संगत घडून देऊ नको. कारण इतर संगतीमध्ये काहीच तथ्य नाही. आणि त्या संतांची संगत कशी घडावी एवढी निष्ठा पाहिजे पांडुरंग परमात्म्यावरती. एवढी निष्ठा पाहिजे आजी माझ्या तुकोबरायांसाठी निष्ठा पाहिजे. एक निष्ठा. तुकोबरायांना कुठला देव आवडत नव्हता. फक्त पांडुरंग परमात्म्याचीच भक्ती करायचा. सकाळी उठली तुकोबराय की पांडुरंग परमात्म्याचीच भक्ती. संध्याकाळी पांडुरंग परमात्म्याचीच भक्ती. पांडुरंग परमात्म्याचं नाव झोपतानी जागतानी कुठेही गेले तर तुकोबरायांच्या तोंडामध्ये फक्त पांडुरंग 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 आहे. एवढा जप राहायचा महाराजांचा. हे संतांच्या संगतीमध्ये आपल्याला जर सहवास घडायचा असेल सत्यम महाराज तर आपल्याला सुद्धा तुकोबरायांसारखी भक्ती करावी लागेल. पण आता तशी भक्ती नाही झाली. आता कशी झाली सिजनेबल भक्ती झाली. सिजनेबल. अरे वार बदलली की देव बदलतात. वार बदलली की देव बदलतात. एक जटा जल आणि हा समस्या की सोमवार आला की चालले. असं झालं. ही सिजनेबल भक्ती झाली. अरे एक निष्ठाने एका देवाची भक्ती करा. ते एका देवाला आपलं करून घ्या. आणि एक धरीला चत्ती आम्ही रखमाईचा पती रखमाईचा पती आम्ही रखमाईचा पती. एक धरीला चत्ती आम्ही रखमाईचा पती आम्ही रखमाईचा पती आम्ही रखमाईचा एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईच्या पती. अरे एवढी निष्ठा पाहिजे पांडुरंग परमात्म्यावरती की आपलं एकच आपला एक देव करून घ्यायला पाहिजे. जीव सुख आपला तो एक देव करून घ्यावा. पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. अरे आपला एक देव केला ना तर त्याच पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली ना त्याच्यामध्ये जे सुख आहे ते इतर गोष्टीमध्ये कशातच नाही. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये ते काय सांगितलं दुःख सांगितलं. दुःख जर तुम्ही पांडुरंग परमात्म्याची भक्ती नाही केली तर तुम्हाला दुःख भेटल. दुःख. आणि आपण पाहना तुम्ही दिवसभर रानामध्ये जा. रानामध्ये म्हणजे वावरामध्ये. हे पुणेरी भाषेमध्ये त्याला रान म्हणतात आणि इकडं काय म्हणतात शेतात म्हणतात. आणि हिंगोली भागामध्ये त्याला काय म्हणतात रानात म्हणतात. परत ते वेगवेगळे शब्द आहेत बाबा. ते तुम्हाला सांगण्यापेक्षा माझं डोकं काय काम करत नाही जास्त. मी जे आपल्या पद्धतीनं त्या पांडुरंग परमात्म्याची जर आपल्याला भक्ती करायची असेल
पांडुरंग परमात्म्याची जर आपल्याला भक्ती करायची असेल ना आजी, तर आपल्याला एकनिष्ठ व्हावं लागल आणि आपल्याला एकच देव करून घ्यावं लागल. मग तो कोणचा देव करायचा? मग तो पांडुरंग परमात्मा आपलासा करून घ्यायचा. मग तुम्ही म्हणाल की महाराज आल्यापासून आपला तो देव, आपला तो देव, एक देव, एक देव, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करीन, येस लावलं ना आम्हाला काय कळणार नाही, आमच्या डोक्याच्या वर चाललं. हा, जर आपण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जसं आपण आपल्या बायकोला आपलंसं करून घेतो, जसं त्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही आपलंसं करून घ्या, तुमच्या पिढीचा उद्धार झाल्याशिवाय. तुम्ही तुमच्या बायकोला जसं आपलंसं करून घ्या तसं त्या पांडुरंग परमात्म्याला करून घ्या. अरे मेव जागा ती अशी आहे की एकदा जुळली की तुटत नाही आणि तुटली की परत जुळत नाही. महाराज एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. कोणचं गाव? डोंगरगाव. गावात येऊन गावाचं नाव लक्षात. विठ्ठल एका गावामध्ये 4 जण कुटुंब राहत होतं. 4 जण म्हणजे कसं, आई वडील, आई, मुलगा, बहीण, बायको. महाराज दृष्टांत ऐका. एका गावामध्ये आई बहीण मुलगा आणि बायको. एक दिवस काय झालं, आजी त्या मुलाची आई वारली. कोणाची? त्या मुलाची आई वारली. महाराज बर का, आणि महाराज तुम्ही लक्ष द्या, तुमचं लक्ष माझ्याकडे नाही, माझं लक्ष तुमच्याकडे आहे. अनिल महाराज लक्ष द्या, त्या मुलाची आई वारली असं होऊ नये, पण जाणून त्या मुलाची आई वारली. बरं, आई वारली ना, त्या मुलाला आईशिवाय राहणच गेलं. मुलाचं लग्न झालं पण आईशिवाय मुलाला राहणच गेलं. मुलगा, आई तू मला सोडून गेली, मला तुझ्याशिवाय करमत नाही. आई कोणाला म्हणू, पण डोंगरगाव लय चांगलं. डोंगरगाव लय चांगलं. याच्यातल्या 7-8 म्हाताऱ्या तिथं गेल्या, त्या पोराची समजूत काढायला गेल्या. काय म्हणल्यात माहिती का, बाब्या रडू नको. होणारी घटना झाली, दुःखामध्ये गेली. जगद्गुरु तुकोबारायांनी आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये काय सांगितलं? दुःख सांगितलं. मग अनेकाच्या जीवनामध्ये दुःख तर येणारच आहे. मग ते सगळ्या 7-8 जणी आजी तिथं त्याच्या समजूत काढण्यासाठी गेल्या. सुरेश महाराज समजूत काढण्यासाठी. मग समजूत काढण्यासाठी गेल्या ना, हा तिथं म्हणायचं माझी आई गेली, मी आता आई कोणाला म्हणू, माझी आई गेली, मी आई कोणाला म्हणू. त्यातली एक म्हातारी उठली, तू आम्हाला आई म्हण. डोंगर गावले चांगलं. पण ते सगळे जण आई, माझी एक आई गेली, मला 8-10 आया झाल्या, आया. गावले चांगलं डोंगर गाव. पुढे जाऊन जगद्गुरु आपलं पुढे जाऊन त्या पोराच्या घरी जाणून बुजून त्याची बहीण वारते. महाराज आता यम देव सारखं त्याच्या घरी जायला काय तिथं काय दूधवाला पेपरवाला आहे का? एका दुःखातून निघत नाही तर दुसऱ्या दुःखामध्ये अटकलास. त्याची बहीण वारली. महाराज त्याच्यातूनही बाहेर निघणार नाही. माझी तायडी गेली, मी आता तायडी कोणाला म्हणू, माझी तायडी गेली, मी तायडी आता कोणाला म्हणू. मग गाव डोंगर गावले मस्त चांगलं. डोंगर गावामधल्या 30-40 तायड्या गेल्या. ए भावड्या रडू नको, आम्ही तुझ्या तायड्या, तू आमचा भावड्या. माझी तायडी गेली, मला आता रक्षाबंधनला राखी कोण बांधन. आता त्या 30-40 तायड्या त्याला समजूत काढण्यासाठी गेल्या. त्या तायड्या म्हणते, ए भावड्या आम्ही तुझ्या तायड्या, तू आमचा भावड्या, आणि रडू नको. तुझ्या हाताला नाही बसली तुझ्या कपाळाला बांधू, कपाळाला नाही बसली तुझ्या पायाला बांधू. आणि महाराज मग इकडून तिकडून त्या पोराची समजूत निघली. पण डोंगर गाव नाही चांगलं, तर डोंगर गावले चांगलं. इकडून तिकडून त्या पोराची समजूत निघली. बरं, यम देवानं 3ऱ्या दिवशी या दुःखातून बाहेर निघत नाही तर परत थोडी आणलीच. त्याची बायकोच गेली. प्राण सखे तू मला सोडून गेली, मी तुझ्याशिवाय कसं राहू. डोंगर लावले चांगलं, त्याच्या घरा समोरून जायचं तसाच मर. हा दृष्टांत तुम्हाला कळायला काही. आपल्या जीवनामध्ये सुखही आहे आणि दुःखही आहे.
आपण आज जन्माला आलो तर आपल्याला उद्या मरायचं आहे हे निश्चित आहे. जन्माला जसं आलो आपण फक्त एकच गोष्ट टाळू शकतो, फक्त संतांच्या संगतीमध्ये जाऊ शकतो, संसार सोडून संतांच्या संगतीमध्ये जाऊ शकतो. हा संतांची संगत कशी करायची हे जगद्गुरु आपण जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात जन्मोजन्मी आजी 6 वेळेस झाला अभंग, पण लक्षात काय बसा याची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून आपल्याला जर त्या पंढरपूरची वारी जर चुकून नसेल द्यायची ना, आपल्याला जर त्या पांडुरंग परमात्म्याला आपल्या भेटीत जर बोलवायचं असेल तर आपल्याकडे एकच पर्याय, तो म्हणजे काय माहिती महाराज, आपल्याला फक्त आई वडिलांची सेवा करावं लागेल. आई वडिलांची सेवा केली की पांडुरंग परमात्मा निश्चित आपल्याला भेटायला येतो. पण ती आई वडिलांची सेवाही सुद्धा अशी पाहिजे की एकनिष्ठ सेवा पाहिजे, एकनिष्ठ. आमच्या पुंडलिकांनी केली होती, फक्त पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा केली. पांडुरंग परमात्मा भेटीसाठी आला तरी लक्ष दिलं नाही कोणाकडं, जगाच्या बापाकडं. किती युग झाले? 28 युग. आजही कुठं उभा आहे? घरी. अरे बापरे, डोंगरगाव तर डेंजर आहे. सुरेश महाराज कुठं उभा आहे? आजी आजही विटावर उभा आहे. कुठं? पण पंढरपूर का घरी? पंढरपूरला. मग आपली वारी पंढरपूरची चुकली पाहिजे का? आजही 28 युग झाली पांडुरंग परमात्मा एका जागेवरती उभा आहे. आतापर्यंत म्हणला नाही माझ्या पायाला दुखायला लागले, पण आल्यापासून तुमच्याकडे बघतोय कोणी असं करतोय, कोणी असं करते, कोणी मांड्याच असं करून टाकते. देवा करा नाही असू दे, तुमची मांड्याला काही होत नाही. अरे आजही 28 युग झाली माझा पांडुरंग परमात्मा तिथं एका जागेवरती उभा आहे. फक्त कशासाठी? भक्त पुंडलिकाने वीट फेकून मारली आणि पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की राह त्या विटेवर उभा. म्हणून आजही 28 युग झाली की
पांडुरंग परमात्मा आपल्याला घरी भेटायला येईल, घरी भेटायला येईल. अरे आई वडिलांची सेवा कराच, पण आपल्या आजी आजोबांचीही सेवा करा. त्यांचीही सेवा केल्याने आपल्यालाही पांडुरंग परमात्मा भेटायलाच येईल महाराज. अरे जर आपले म्हातारपण एवढं अवघड झाले ना, आज मी एवढं फिरतो आजी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेलो, आता 8 दिवस झाले हिंगोली जिल्ह्यामध्ये गेलो, आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या आजीचा मुलगाही मेला, आजीचा मुलगाही मेला आणि नवराही मेला, आणि नवऱ्याच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन माझं. आजीचा जीव मेल्यानंतरही सुद्धा कोणामध्ये होता? आपल्या नवऱ्यामध्ये होता. आजी काय म्हणली मध्ये का, हे पाप्या म्हणजे कोणाला? नातवाला. पाप्या पप्या पप्या, हा ते तुम्ही चुकलं सांगायचं महाराज. नाही असं नाही, असं पप्या तुझ्या बाबाले बिडी आवडे, बिडी नेऊन ठेव. पुढं निवड. आता जी भाषा महाराज ती सांगावं लागते. तुझ्या बाबाले बिडी आवडे, बिडी नेऊन ठेव. तुझ्या बाबाले गुलाबजाम आवडे, गुलाबजाम नेऊन ठेव. तुझ्या बाबाले दारूची क्वार्टर आवडे, ती नेऊन ठेव. मी त्या पप्याला म्हणलं, पप्या कीर्तन चालू आहे, तुझ्या आज्याला आजी आवडे आणून ठेव. काय कलियुग आलाय महाराज. अरे आपल्याला सेवा घडली पाहिजे, आपल्या आई वडिलांची आपल्याला सेवा घडली पाहिजे, आपल्या आजी आजोबांची. बर का आजी, आजही मी कीर्तनाला जर पुढे जात असेल ना, तर मी माय बापाचे पाय पडल्याशिवाय घरात नाही. म्हणजे मी कीर्तन करतोय, मी तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे, पण मी वारकरी संप्रदायामध्ये आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आज माझा बाप पुढे गेला ना दादा, तर छाती ठोकून सांगतो, माझा लहान पोरग महाराज आहे. छाती ठोकून सांगतो बाप की लहान पोरग महाराज आहे, आणि आमची एवढी सेवा करते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे. माझी ते राहू द्या विषय, आपली स्तुती करणं योग्य नाही. पण आपल्या आई वडिलांची आपल्याकडून सेवा जर घडत असेल तर आपल्याला पांडुरंग परमात्मा भेटीस येणारच. पण आपण आपल्या आजी आजोबांची जर सेवा केली, तरुण पिढी एवढी अवघड झाले महाराज. आता हे तरुण पिढीचं आजी आजोबांना साधं दुखत राहिलं तर ते म्हणतं, हे म्हातारे तिकडं, म्हाताऱ्या होय तिकडं. अरे तरुण पिढीला एक सांगायचं, आजी आजोबांचं जर दुखत असेल आणि त्यांना जर थुंकी आली असेल ना, थुंकी म्हणजे जागेवर जर थुंकत असेल आणि त्यांचं ती भांड जर सापडत नसेल ना महाराज, तर मुलांना तुम्ही तुमच्या आजीच्या पुढं आजोबाच्या पुढं हात घ्या आणि त्या हातावरती आजी आजोबांना थुकायला लावा. तुम्हाला आयुष्यात कोणा पुढं हात पसरायची गरज पडणार नाही. तुम्हाला परत आयुष्यात कोणाच्या पुढं हात पसरायची गरज पडणार नाही, कोणाकडे मागायची सुद्धा गरज पडणार नाही. हे पांडुरंग परमात्मा तुम्हाला मागायच्या आधीच देऊन टाकल. एवढी तुम्ही सेवा करा, एवढी आजी आजोबांची सेवा करा, एवढी आई वडिलांची सेवा करा. ते पांडुरंग परमात्मा आपल्या भेटीत आपल्या गावात आला पाहिजे. कोणत्या गावात? डोंगर गाव लक्षात राहत नाही. डोंगर गावामध्ये पांडुरंग परमात्मा आपल्या भेटीसाठी आला पाहिजे. पण आता आपली तशी भक्तीच नाही. आपली सिजनेबल भक्ती आपली कशी, सोमवाराला की महादेव, मंगळवाराला की देवी, बुधवाराला की पांडुरंग परमात्मा दिसतो, गुरुवाराला की ज्ञानोबराय दिसतात, गजानन महाराज दिसतात, आणि शुक्रवाराला संतोषी माता, आणि शनिवार आल्यावर भद्रावती, आणि रविवार आल्यावर वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी, वारी हो माझ्या मल्हारची वारी, वारी हो माझ्या मल्हारची वारी, वारी हो माझ्या मल्हारची रविवाराला काहींना काय दिसत, जे माळकरी नाहीत त्यांना असं दिसत, आणि जे माळकरी आहेत त्यांना फक्त भजन दिसत. आपल्याला जर काही
मागायचं असं पांडुरंग परमात्माला ते एवढंच मागा की मला फक्त माझ्या आई वडिलांची सेवा माझ्याकडून घडू दे आणि दरवर्षी फक्त पंढरीची वारी माझ्याकडून होऊ दे, एवढंच मला तुला मागायचं आहे. आणि अजून मागून मागून मागणार तरी काय आपण, पण मागण्या एवढ्या डेंजर झाल्यात ना तुमच्या कशाला माझ्याच राहुल महाराजांच्या एवढ्या मागण्या डेंजर झाल्यात. मी म्हणतो मला आहे ना स्कॉर्पिओ नको, मला डायरेक्ट फॉर्च्युनरच पाहिजे. मी कालच माझ्या बापाला सांगून आलो, मी आज कीर्तनाला चाललोय हा, पण मी काय पुढच्या वर्षी फॉर्च्युनर घेतल्याशिवाय काय थांबत नसतो. अशा मागण्या आपण त्या पांडुरंग परमात्म्याकडे करतोय. म्हणजे आपलाही बाप आपला कोण आहे? पांडुरंग परमात्माच आहे ना. आपला बाप आपला कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. आणि आपली आई कोण आहे? रुक्मिणी आहे. कोण आहे? या दोघांकडेच मागा, तुम्हाला तिसऱ्या ठिकाणी मागायची गरज पडणार नाही. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी संसार सोडला, पण आता तुम्ही संसार सोडायला तयार नाही. तुमच्याकडून साधं अभंग पाठांतर होत नाही. मी परत एकदा सांगतो, तुम्ही पुढच्या वर्षी एक अभंग पाठ करून भजनी मंडळ तयार करा, तुम्हाला हे महाराज सहकार्य करतील. अजून तुम्हाला काय पाहिजे, काय मागण्या पाहिजे तुम्हाला? अरे एवढ्या मागण्या, एक जुनाला महाराज म्हणलं माझं लग्नच होत नाही. म्हणलं मग मी काय करू? म्हणलं तुम्ही महाराज तुम्ही 10-12 जणांचे लग्न लावून दिलेत, मला असं लक्ष झालंय. म्हणलं ते पोरं माळकरी होती म्हणून. तू काय आहे? म्हणलं मी उद्या तुमच्या हाताने माळ घालतो. म्हणलं नकोय बाबा, म्हणलं नको, माझ्या हाताने माळ घालू नको. त्याची मागणी कशी होती माहिती का? त्याला फसवायचं होतं, कारण की त्याला दाताचा पत्ता नव्हता. लग्न ठेवायला म्हणलं बाबा लग्न व्हायला ना, मी तुला उपाय सांगतो, पर्याय सांगतो. मी माझ्या हातात तुला काही तुझं नुकसान होऊन देत नाही, पण तू जेवढं जाईल तेवढं ते मी सांगतो तसं कर. बाबा तू घरी जाय, उद्या फुलंब्रीच्या दवाखान्यात जाय. कशाच्या? दाताच्या. आणि 32 दात तुला बसून आण आणि तुझा मस्त माळ गळ्यामध्ये घाल, कपाळाला बुक्का लाव आणि खाली लिही मुलगा वारकरी आहे. ते आपण पाठवतो ना, मुलीच्या घरी मुलाच्या घरी बायोडाटा, त्या बायोडाट्यावर टाक मुलगा वारकरी आहे, मुलगा शेतकरी आहे. वारकरी शेतकरी मुलांना मुली देतातच. मग त्याने तसंच केलं आणि आला अनिल महाराजांकडे आला, माझ्याकडेच आलं. म्हणलं मला 2-4 बोल शिका. त्यांना जर विचारलं काय वारकरी झाले काय शिकतात, म्हणजे मग सांग बाबा, माझं नाव घेऊ नको, मी तुझा गुरुवारी असं सांगू बी नको. तुला सांगायचंय ना तर सांग कृष्णा महाराज आहे, अनिल महाराज आहे, सांग सत्यम महाराज आहे, पण माझं नाव काय घेऊ नको. मला काय लोकांचा मार खायचं नाही. आपल्याला 12 गाव फिरावं लागतात महाराज दिवसातून. मी त्याला सांगितलं बाबा तुला पकवाजाचे बोल येत नाही ना, तू फक्त बोल शिकून जाय. मग त्याला बोल आता आला अनिल महाराजांकडे, तर सगळे बोल शिकून जायचे. धागीनं तागी गीता दाता गीता धागीनं तागी गेला, तो नुसतं पाठांतर करून गेला. आणि तिथं मुलीवाले एवढे चॅप्टर, त्यांच्यापेक्षा त्यांच्या माया 4 पावलं पुढं, बाप मागत माय पुढं, एवढं कठीण झाले. म्हणजे हसण्यावारी विषय नाही महाराज. मी आतापर्यंत 11 जणांचे लग्न केले. किती जणांचे? माझं वय फक्त 21. आजी मी आळंदीला गेलो 5वीला, पण 2 वर्षामध्ये 11 जणांची लग्न केलेत. या वर्षीपासून सोडून दिलं. शिवमंगल म्हणलं नको रे बाबा, किती पाप करून घेता आपण, नको. म्हणलं बाबा माझ्याकडे माळही घालू नको, काहीच करू नको, तुला जे करायचं ते कर. येऊन आपला विषय काय चालला होता. आला सुनील महाराजांकडे आला. महाराज राहुल महाराजांनी सांगितलंय की तुमच्याकडून बोल घ्यायचे. बर, मग महाराजांनी त्याला पक्वाजावरती शिकवायचं ना. आता समोरची मंडळी म्हणजे त्या मुलीचे घरचेही वारकरी होते आणि त्यांच्या घरात पक्वाज होता. तो गेला म्हणाला मुली बघायला. म्हणले ते समोरच्यांनी विचारले की बाबा तुम्ही काय करतात? ते म्हणला दात बसवले, मग बोलतात थोडं चांगलं यायला लागलं. म्हणला मी वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि मी काही जास्त तोडकं मोडकं वाजवतो. म्हणलं किती बोल झाले? म्हणलं जास्त नाही, फक्त 50. बर, मग तुम्ही वाजवून टाकू शकता का? हा म्हणला. दागी नत्ता घे गीता दाता गीता दाता गीता. सोयरी होईल का? मोडल का नाही? म्हणले पकवाजावरती. म्हणले आमच्या गुरुवारांनी पकवाजावरती नाही शिकवलं. म्हणजे तुमचे गुरुवार कोण? म्हणे सुनील महाराज.
या बिचाऱ्याची सोयरी मोडली. परत दुसऱ्या दिवशी आला, मला महाराज कुठे गेले म्हणले. कोणचे? सुनील महाराज का म्हणले? सुनील महाराज नाही, राहुल महाराज कुठे गेले. आता पिच्चा कोणाचा धरला बाबा? माझा धरला ना, शेवटपर्यंत धरला. मला महाराज जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडत नाही. अरे म्हणलं बाबा तुझ्या पाया पडतो, लागला तर दुसरा पर्याय तुला सांगतो, पण माझ्याकडे येऊ नको, मला काही महाराज म्हणू नको, तू एकटाच मला महाराज म्हणू नको. म्हणला मग महाराज मी आता काय करू? म्हणलं परत जा. सुनील महाराज म्हटलं जा बोल शिकून ये. बरं गेला. परत दुसऱ्या दिवशी एक मुलगी बघायला गेला. बघायला गेल्याच्या नंतर तिथेही थोडे वारकरी निघलेत. पण अशी गंमत झाली, ज्याला पाकवास कळत होता तो होता बैरा. तो होता वा. तो काय म्हणाला? काय वाजवला? वा. सोयरी जमली. बरं जमली सोयरीक, त्यांचं लग्न झालं. बरं त्याला मी भेटलो. मला म्हणला महाराज तुम्हाला आमच्या घरी यावंच लागतंय. म्हणलं बाबा मी चहा घेत नाही, पाणी घेत नाही, दूध घेत नाही, मी काहीच घेत नाही, मी गोड खात नाही. म्हणला महाराज मग तुम्ही काय येतात? म्हणलं मी फक्त घेतला तर ऊसाचा रस पितो, नाहीतरी इतर काहीच घेत नाही. म्हणलं महाराज चला ऊसाचा रस आणतो. म्हणलं बाबा मला तुझ्या घरी नाही यायचं, तुझ्या हात जोडतो आजी. त्याला मी म्हणलं बाबा तुझ्या पुढे मी हात जोडतो, मला काही तुझ्या घरी यायचं नाही. तो अशी मागणी माझ्याकडे मागितली, मला आतापर्यंत अशी मागणी कोण मागितली नव्हती, पण मला काय तुझ्या घरी यायचं नाही. म्हणला महाराज मी तुम्हाला दक्षिणा देतो. मग काय राहुल महाराज निघला ना. म्हणला आणि सुनील महाराज जाऊ दे, आपल्याला दक्षिणा गेलो बाबा. तो समोर आला, समोरचे न ती 32 जातो काढून ठेवली आणि हसायला लागला. म्हणलं काय झालं? म्हणलं महाराज मी त्या पोरीला फसवलं, मी त्या पुण्याला फसवलं. बर किचन मधूनही हसायचा आवाज यायला लागला. मला घबराट सुटली आतमध्ये, मला घबराट सुटली. मला नेमकं चालू तरी काय, मला हानाचा विचारच नाही ना. एक तर महाराज मी असा मधूनही असाच आवाज आला. मी म्हणलं नेमकं चाललं तरी काय. ती पोरगी तिकडनं आली, म्हणली महाराज यांनी जसं मला फसवलंय मी बी याला फसवलंय. म्हणलं बाई तू काय केलं? तिनं लगेच डोक्याचा टोप काढला. कशा? मग मागण्या मागावं तरी कशा? मागण्या कशा मागावं? हे पांडुरंग परमात्मा मला जर तुला काही द्यायचं असेल ना तर त्या पंढरीची वारी मला याच वर्षी नाही तर अनेक वर्षी मला घडू दे. जगद्गुरु तुकोबा तिसऱ्या चरणात सांग. पंढरीचा
वारीचा वारकरी वारी हरी. अभंग कितवं चरण आहे? तिसरे का दुसरे? ते दुसरे. मी तुम्हाला म्हणलो ना विसर गोळा महाराज, तुम्ही चुकून बोललोच कसं मला तेच का. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो बाबा तुम्हाला चुकून भेटलो मी कुठं, तुम्हाला काय फेसबुकवर बघितलं, इंस्टाला बघितलं, व्हॉट्सअपला बघितलं, कशाला बघितलं तुम्ही कशाला. मग याच्यातला एक जण उठला आणि ते म्हणला ते सुरेश महाराज म्हणून आणलं का हे महाराज. तर आपल्याकडून या पंढरपूरची वारी अनेक वर्षी चुकली नाही पाहिजे. आपली खंड किती वर्ष वारी झाली? 2 वर्ष. किती वर्ष वारी आपली चुकली? पांडुरंगाची. वारी कोणाची चुकली महाराज? वारी आपली नाही चुकली, देवाची चुकली. कारण की देवाने आपल्याला बोलवलं नाही म्हणून कोणाची वारी चुकली? देवाची वारी चुकली. आपण तर तयारच होतो ना. आपण कशाला तयार होतो? वारीला जायला. आणि वारीमध्ये जो आनंद आहे ना तो कुठं आनंद कुठंच नाही. वारीमध्ये कोण कोण गेलंय या गावातून? अरे देवा, बाबा विनयगरी बाबा सोडले तर गावातून डोंगर गावातून दुसरं कोणी गेलं नाही. बाबा तुम्ही गेले? हा बर, सगळेच होते मग सांगायला काहीतरी असं पण विचारत काही नाही रे बाबा. आपण सांगा वारीला सगळेच नाही गेले तरी मला महाराज आम्ही गेलो. पण सांगा वारीला आम्ही वारी चुकून देणार नाही. ते देवा काही मागितलंच तर पंढरपूरची वारी चुकून नको. आणि दुसरं काही मागायचं असेल तर त्या संतांची संगत मला याच जन्मात नाही तर अनेक जन्मांमध्ये त्या संतांची संगत मला घडू दे. कारण की त्या संतांच्या संगतीमध्ये काय आहे याची माहिती तुम्हाला? अखंड प्रेम आहे. प्रेम आपण जसं आपल्या बायकोवरती प्रेम करतो ना तसं प्रेम नाही. पण संतांनी जे पांडुरंगावरती प्रेम केलंय ना ते काय आहे तर अखंड प्रेम आहे. मग त्या पांडुरंग परमात्म्याने सुद्धा अनेक संतांना आपल्याकडे काहीतरी मागायला लावलं. मग काय मागायला लावलं? प्रत्येक संतांना किती संत होते? अनेक संत होते. प्रत्येक संतांना पांडुरंग परमात्म्याने आपल्याला काहीतरी मागायला लावलं. मग प्रत्येक संतांनी लाजत काजत काहीतरी मागावं. मग सगळ्यांनी काय मागितलं तर भक्तीच मागितली. पण तुकोबरायांनी काय मागितलं? स्वतःसाठी काही मागितलं नाही, संसारासाठी काही मागितलं नाही. तर कोणासाठी मागितलं? हे पांडुरंग परमात्मा मला जर मला घालायचंच ना तुला तर मला अनेक जन्मोजन्मी मला फक्त तुझाच दास करून ठेव आणि ती पंढरपूरची वारी चुकून नको देऊ. आणि तिसऱ्या चरणात काय म्हणले तिच्या काही संत संगतीचे हा आता लक्षात मला त्या संतांची संगत घडू दे. मग संतांची संगत कशी घडली पाहिजे की आपल्यालाही त्या एकनिष्ठ राहिलं पाहिजे. कोणासोबतही एकनिष्ठता आपल्यामध्ये असली पाहिजे महाराज. मग त्या पांडुरंग परमात्म्याची एवढी भक्ती करा की पांडुरंग परमात्मा आपल्या घरी आला पाहिजे आणि म्हणलं पाहिजे की डायरेक्ट तुम्हाला दर्शन दिलं पाहिजे. एवढी आई वडिलांची सेवा करा. आणि तुकोबर आहेत आई वडील मागून मागितलं तरी काय होतं? त्या संतांनी काय मागायला पाहिजे? पण आता तुमचं लय अवघड, तुमच्या मागण्या एवढ्या डेंजर आहेत की बाबा ऐकायला सुद्धा टेन्शन येतं. बाबा एका गावामध्ये मी गेलो होतो, ते पोरग मी कीर्तन झाल्या त्या पोराला म्हणलं अरे एवढ्या उशिरा मंदिरात जात असतात का? म्हणलं महाराज तुमच्यासारखे तिथून सांगून ना त्या एक जोटा जल हा समस्या की हाल. म्हणलं मी रोज महादेवाला जातो. म्हणलं कशासाठी? म्हणलं माझं 4 वर्ष झाली लग्नच व्हायना मला. मग त्याला म्हणलं अरे कोणाला तरी असा अनुभव व्यक्तीला विचार की त्याने तुला मार्गदर्शन करावं. आणि अशा व्यक्तीला मार्गदर्शन मुक्ती म्हणला बर महाराजांनी सांगितलं तसंच. मग गेला मी 2 दिवस त्या गावात होतो. गेला दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या पार जो असतो ना गावातला त्या वट्यावरती म्हातारी माणसं फेटायला बसले बघा. त्या एका आजोबांनी त्याला सांगितलं की बाबा तू एवढा टेन्शन मध्ये कशाला राहतो? आणि लग्न व्हायला टेन्शन मध्ये सगळे एका संगतीचे. सुरेश महाराज ते सोडले तर मग काय आहे का नाही? असू द्या आपल्याला नाही भेटले तर सुरेश महाराज धराचे महाराज आम्ही
तुमचे शिष्य आणि काकासाहेब महाराज नाही जायचे, आम्ही तुमचे शिष्य, तुम्ही आम्हाला आता पण पारावरती बसलेले एक आजोबांना विचारलं की बाबा तुला एवढं कशाचं टेन्शन आहे, तू रोज गावातून जातो माझ्या देखत, तुला कशाचं टेन्शन आहे? म्हणलं बाबा तुमचं लक्ष गावाकडे आहे, माझं लक्ष देवाकडे, देव मला कधी देतोय, कधी देतोय, मी देवाला मागतोय पण देव मला देत नाही. अरे बाबा तुला लागतंय तरी काय? म्हणलं बाबा माझं लग्न व्हायला, म्हणलं मी लय परेशान आहे, मी लय परेशान आहे. बर एवढंच प्रश्न आहे ना? हा त्याच मी तुला सांगतो, तुझ्याकडे जमीन किती आहे? मला 4 एकर. 4 दृष्टांत नीट लक्ष ठेवायला तेव्हा तुम्हाला कळलं किती एकर आहे? 4 एकर आहे. बर याच्यापैकी तू 4 पटीनं शिल्लक सांगायचे. म्हणला बर, मला तुझ्याकडे काय आहे? म्हणलं एक ट्रॅक्टर आहे. मला 4 पटीनं शिल्लक सांग. म्हणला बाबा बर तुम्हीच माझे गुरु. हा पुढे जाऊन काय? म्हणला तुझ्याकडे घर किती? म्हणला एक. म्हणला 4 पटीनं सांग. म्हणला बर बाबा तेच लक्षात ठेवलं, पण डोकं असलं पाहिजे. मग तेच लक्षात ठेवलं. सुरेश महाराज पुढे जाऊन मुलीचं स्थळ, आता मी तुम्हाला सांगितलं ना, मुलीच्या बापापेक्षा मुलीची आईच चौकशा जास्त करते. ती म्हणली मुलगा आपल्या घरी नाही, आपण त्याच्या घरी जाऊन येऊ कसं. मग त्याच्या घरी गेले, काय त्या मुलाच्या घरी गेले. मुलाच्या घरी गेल्याच्या नंतर आपल्या खेड्यात गावामध्ये एक पद्धत असते की आपण कोणी पाहुणे आलं की बकेट बाहेर ठेवतो हात पाय धुवायसाठी. बर हात पाय धुवायसाठी बकेट बाहेर ठेवली. त्या पाहुण्यांनी विचारलं राम राम. हे म्हणलं राम 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 राम. सगळ्यांना राम राम घातलं. सगळं झालं. मग पुढे जाऊन एकाने विचारलं मामा त्याच्यात असतोच, शकुनी मामा. मामाशिवाय काही चालत नाही, मामाशिवाय लग्न लागत नाही. हे मामा लोकांनी लई वैताग दिला. मामा असतोच. मामाने विचारलं पाहुणा राम राम. म्हणला राम राम. बाप जायला होता शेतात. म्हणला राम राम. म्हणला राम राम. म्हणलं तुमच्याकडे जमीन की? ही जमीन कोणाची हो? म्हणलं आपलीच ना. मग जमीन किती आहे? म्हणलं इथंच नाही, या डोंगर गावामध्ये बी आहे, वावल्यात आहे, निधुण्यात बी आहे, बाबऱ्यात बी आहे. म्हणलं वा किती किती? म्हणलं 4 एकर. 4 किती झाली? 12 16 झाली ना. तेच यांचा गणितच जमाना. लक्ष किती झाली? 16. म्हणलं मामा रे हुशार. मामा म्हणलं व पोरग लय हुशार. 16 एकर जमीन, एकटा मुलगा. बर म्हणलं मग हे घर कोणाचं? मी म्हणलं ना शकुनी मामा आहे. मामाला लई खुटफुट. हे मामा होऊनच देत नाही. मामाने विचारलं बाबा हे घर कोणाचं आहे? म्हणलं आपलं. काय म्हणला? आपलंच आहे. म्हणलं हे कुठे आहे? हे डोंगर गावामध्ये बी आहे, बाबऱ्यात बी आहे, निधुण्यात बी आहे आणि वावण्यात सुद्धा आहे. म्हणलं वा तुमचे 4 ठिकाणी गावामध्ये घर बी आहे. म्हणला हो. बर मग पुढे जाऊन परत विचारतो हे ट्रॅक्टर? म्हणलं आपलंच आहे. हे इथं सुद्धा आहे, वावण्यात बी, निधुण्यात बी, बाबऱ्यात बी. बर मग ते माणूस आहे ते कोण आहे? ते आपला बाप आहे. म्हणलं ते कुठे आहे? ते म्हणलं इथं बी आहे, वावण्यात बी, बाबऱ्यात बी. आता लग्न जमाव थोडा. याच्याने अनिल महाराज आपलं लग्न होईल का? मोडल ते तुमचं सुनील महाराज आहे का अनिल आहे माझ्या डोक्यात. याच्याने त्याचं लग्न मोडल का? अरे बाबाने तुला सांगितलं होतं ना, जेवढं सांगितलं तेवढंच सांगायचं. मग तुझी ती मागणी पूर्ण झाली असती. पण नाही, डोकं वापरलं नाही. बापही 4 ठिकाणी सांगितले. याच्या आता काय? आणि फसवाफसवीचे एवढे धंदे चाललेत ना बाबा. मी पंढरपूरहून येत असताना, बस मध्ये प्रवास करत असताना मला एक जण भेटला. आणि एक जण असंच भेटला, कमीत कमी त्याचं वय असेल 35-40. असंच भेटला. मला लय बोलायचं, मी असं शांत बसत नाही, गाडीत जरी बोलतच राहतो बोलत. हे वैतागून हेडफोन लावते, हेडफोन लावून घेतोय. एवढे वैतागतात ना. मी बोलायला लागलो की समोरचं म्हणतोय नको बाबा बस झालं, हेडफोन लावतोय. बर बस मध्ये मला भेटला. म्हणला मी म्हणलं बाबा मी धोत्रावरतीच फिरतो. मी म्हणलं जे हरी हो, तुम्ही माझ्या सीटवर बसला. मग जे हरी जे हरी. मग मी म्हणलं तुमचं गाव कोणचं? म्हणला हे का इकडं सांगली साताऱ्याचा. म्हणलं बर. म्हणलं मग इकडं कुठं? म्हणलं आलतो असंच चाललो होतो आळंदीला. म्हणलं बर बर तिकडची भाषा. चालले आळंदीला. होय चाललो म्हणे आळंदीला. आता घरच्यांना लय व्हायचं.
म्हणलं बर. माझ्या देखत 500 नोट फाटलेली, बाबानं उलटी जोडली. कोणाच्या देखत? माझ्या देखत. मग मला कुठं राहतोय? मी म्हणलं बाबा फसवा फसवीचे धंदे करू नका. म्हणला महाराज डोकं बघा. म्हणला डोकं. म्हणलं सांगा मग कसं आहे? म्हणला थांबा, ते आला पेपर पेपर पेपर. म्हणला याच्याकडून आपल्याला पेपर आजचा वाचायला घ्यायचं. म्हणलं घ्या तुमच्यासोबत मी बी वाचतो थोडा, मला काही जास्त पेपरची सवय नाही. बरं पेपर घेतला. त्या पेपरवाल्याला 500 नोट दिली. कोणची? उलटी चिपकवली त्या पेपरवाल्याला, फसवलं. बरं मी ना थोडस असं रिलॅक्स बसलो, म्हणजे डोळे लावून बसलो. हे माझ्या बाजूला बसलेलं आणि हे 5 मिनिटांनी असं जोराने हसायला लागलं. मी असं मी म्हणलं झालं काय? ते म्हणलं महाराज जसं मी त्याला फसवलं तसं त्याने मला फसवलं. म्हणलं कस काय? म्हणलं कालचा पेपर दिला. किती फसवा फसवीचे धंदे हो, किती. अरे आपल्याला मागायचंय, आपल्याला एवढं दिलंय, आपल्याला 3.5 विठ्ठल हाताचा आपल्याला नरदेव मिळाला. याच्या आपल्याला पाठीमाग पाहिजे तरी काय? अरे हा नरदेव आपल्याला कशाला भेटलाय? त्या पांडुरंगाची सेवा करण्यासाठी भेटलाय, त्याचं नामस्मरण करण्यासाठी भेटलाय. मग आपण करतोय काय? या 3.5 हाताने आपण करतो काय? परत दुसऱ्या वर्षी म्हणजे महिन्याची वारी असते माझी पंढरपूरला. परत मी इकडून कुठून पंढरपूरहून येत असताना आपलं सासवड सोडलं आणि खाली येत असताना परत हडपसर मध्ये मी उतरतो. हडपसरच्या मार्गे येत असताना बाबा एक जण माझ्या बाजूला येऊन बसला. म्हणलं पोरग होतं चांगलं, तरुण पोरग होतं. म्हणलं पोरा काय रे? जय हरी. म्हणलं बाबा जय हरी ना, तुमच्या सारखे महाराज मला भेटले, काहीतरी आज माझा चांगला धंदा होणार. अरे बापरे. म्हणलं नेमकं तुझा धंदा आहे तरी काय? म्हणलं लय मोठा बिझनेस. एवढं मारतात की अंग लाल होते, अंग पूर्ण लाल होते. अरे म्हणलं एवढं कसं तू मार खातोस? म्हणलं तुझा आहे तरी काय बिझनेस? म्हणला महाराज ही गर्दी माझा बिझनेस आहे. माझ्या काही डोक्यात बसायला. मी म्हणलं गर्दी तुझा बिझनेस? म्हणला पंढरपूरच्या वारीत असा धंदा झालता म्हणला माझा की मी 6 महिने बसून खाल्लं. कुठं? चौकीत. मला म्हणलं अरे बाबा तुला नेमकं तरी तुझ्या म्हणजे विचार मला पूर्ण तरी सांग. म्हणलं माझं डोकं दुखायला लागलंय. म्हणला महाराज थांबा. या बा म्हणला आता ही किती गर्दी आहे, या लाल परीमध्ये किती गर्दी आहे? म्हणलं लई गर्दी आहे. उभा आहेत लोक. म्हणला या उभ्या लोकांमध्ये मी यांचे जाऊन पाकिट मारतो. अरे बाप, तुला देवाचं भेव वाटत नाही? म्हणला अजिबात नाही. देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी हे शुभ काम करतच नाही. म्हणलं तू देवाचं दर्शन घेतो तरी कोणत्या? म्हणला आमच्या घराच्या पाठीमाग एक मंदिर आहे, त्या मंदिरात मी देवाचं दर्शन घेतो. त्या मंदिराच्या बाहेर लिहिलंय भेऊ नकोस मी तुझ्या. अरे नालाय का? ते स्वामी समर्थांनी चांगले काम कर, चांगला व्यवसाय कर, तू भेऊ नकोस, ते काम तुझं सक्सेस होईल याच्यासाठी केलंय का तुला चोऱ्या माऱ्या करण्यासाठी केलंय? म्हणला मग आता हे बी एक कामच आहे ना. म्हणलं बाबा काम नाही रे, हे तू जे करतोय हे सगळं पाप आहे. आणि हे 3.5 हाताचा नरदेव तुला भेटलाय ना, तर तू एक चांगलं कर की त्या पांडुरंग परमात्म्याची भक्ती कर. भक्ती नाही झाली तर महिन्याची वारी कर, वारी नाही झाली तर काहीतरी कर, पण हे सगळं सोड. म्हणला महाराज जमत नाही, आज तुमचाच खिसा कापून येतो. काय म्हणला? तुमचाच खिस्सा कापून नेतो. आता सांगाव तरी काय महाराज त्याला? मी म्हणलो बाबा जाऊ दे, आपली इथपर्यंतच मैत्री राहू दे, पुढं नको नेऊ बाबा. माझा म्हणला महाराज तुमचा नंबर द्या, आळंदीत आलो तुमच्या रूमवर येईन. म्हणलं नकोय बाबा, राहू दे सोबत. म्हणलं जाऊ दे बाबा, तू तिकडं मी इकडं, पण मला एक सांगायचे, तुम्हाला जर काय करायचं असेल तर पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा. तुकोबरायांनी काय मागायला सांगितलं? तुकोबरायांनी काय मागायला सांगितलं? आजी काय मागायला सांगितलं? संत संगे सर्व काळ खंड प्रेमाचा. अरे जगद्गुरु तुकोबरायांना न मागता सुद्धा येत होतं. जगद्गुरु तुकोबरायांना खायला अन्न सुद्धा राहिलं नव्हतं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे आपल्या राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की संतांना अन्नधान नाही खायला, मग आपण राजे आहे तरी कसले? आपण राजे कसलेत? मग
मग जगद्गुरु तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वाजवत गाजवत सगळं ढोल ताशे लावून जगद्गुरु तुकोबारायांना जेवढं देता येईल, राजांना जेवढं देता येईल तेवढं सगळं अन्नधान सोनं नाणं सगळं देऊ गावामध्ये पाठवलं. पण जगद्गुरु तुकोबाराय ते कोणालाच मागत नाही, उपाशी राहिले पण कोणाच्या दारात भाकर मागायला गेले नाही. कोण होते ते? संत होते. पण म्हणले मी कसला संत, अरे मी एक साधारण माणूस आहे. पण ज्यांनी लिहिला गाथा, पण आमच्याने आला डोक्यात माथा. आतापर्यंत एवढा मोठा जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा लिहिलाय, पण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये येत नाही. त्याच्यातले अभंग जर वाचले, पाठांतर करायला गेलो तर लोक म्हणतात गेले कठीण आहे, ते महाराज लोकांचं काम आहे, आमचं नाही. तुमचं काम आहे तरी काय? हा, मग तुमचं काम एवढंच आहे का त्या देवाकडे प्रत्येक वेळेस मागणी मागत राहायचं, मागणी मागत राहायचं? जगद्गुरु तुकोब आपलं तुम्हाला एवढंच काम आहे त्या देवाकडे मागणी मागत राहायचं? मागून मागून तुमचे हात दुखत नाही, मागाच्या अपेक्षा वाढत जाते तुमच्यात, पण मागणी थांबत नाही. तुम्हाला मुलगा झाला नाही की केला नवस आम्हाला मुलगा होते, झाला तुम्हाला मुलगा, देवाने तुम्हाला दिला, ती मागणी तुमची पूर्ण केली. पण पुढे जाऊन आमच्या मुलाला चांगलं वळण लागू दे, पण लागतं का? ती मागणी पूर्ण होत नाही. का होत नाही? ते तुमचं काम आहे, त्याला संस्कार चांगले द्यायचे. कोणाचं काम आहे? माझं. कोणाचं काम आहे? आई माऊल्यांनो, सगळं हे तुमचं काम आहे, तुमच्या हातात आहे, तुमच्या नवऱ्याच्या हातात आहे. आपल्या मुलाला चांगले संस्कार लागले पाहिजे, आपला मुलगा चांगला घडला पाहिजे. अरे आज पण तुम्ही तुमच्या मुलाला काही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही पाठीमागं वळतात. का वळता? जाऊ द्या ना पुढे, तुमचा मुलगा काही चहाचं स्टॉल टाकत असेल तर टाकू द्या, होऊ द्या त्याला काहीतरी त्याचं मोठं. आज हरल, पण उद्या उभा राहील, परवा पडेल, परत उभा राहील. अरे एकदा हारल्याने कोणी भिकारी झालंय का? एकदा हारल्याने कोणी भिकारी झालंय का? महाराज नका घेऊ माग. आपल्या मुलांना तुम्हीच पुढे न्या आणि त्यांना व्यसनापासून दूर करा, व्यसनापासून दूर करा. कसलं व्यसन आहे? अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? तुम्ही सुधारलात तर तुम्हीच पुढचे ज्ञानोबराय, तुकोबराय, छत्रपती शिवराय. आता आपली चौथी जर सुधारली महाराज तर पुढचे हेच ज्ञानोबराय, तुकोबराय, छत्रपती शिवराय आहेत ना. मग आताच तुमच्या हातामध्ये संधी आहे, तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या. मुलगा वाईट व्यसनामध्ये चालला असेल तर त्याला त्याच्यातून धरा, त्याला 2 फटके मारा, ऐकलं नाही तर कुठेतरी नेऊन टाका, वारकरी संप्रदायामध्ये टाका, त्याला माळ घाला, त्याला वारकरी बनवा. तुम्हीही वारकरी बनवा. त्या पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याकडे परत मागणी मागा. पांडुरंग परमात्मा, जर तुला काही द्यायचं असेल तर हा मुलगा हे सुद्धा वारकरी घडू दे, हा मुलगा सुद्धा, माझा मुलगा सुद्धा वारकरी घडू दे. मी दरवर्षी पंढरपूरची एकही वारी चुकून देणार नाही, असं मागणं मागा. पण नाही, तुमचे अनेक मागणे आहेत. आता हे तुमचे आशय मागणं पूर्ण करावं तरी कोण? अरे न म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना एवढा नजराणा पाठवला, पण तुकोबरायांनी त्याला स्वीकार केला नाही. माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण. जगद्गुरु तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे नजराने नाही ते सुद्धा पाठवले. तुकोबरायांनी ते स्वीकार केले नाही. तुकोबराय म्हणले, अरे आज माझ्या घरात मध्ये माझी भावकी सुद्धा यायला येत नाही, ती भावकी कसला येऊन बसली. तुकोबरायांच्या मनामध्ये विचार आला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी वाजवत एवढं नजराना तुकोबरायांना पाठवलं, पण तुकोबरायांनी स्वीकार केला नाही. आले मावळे तुकोबरायांकडे आले, महाराजांना मुजरा केला. महाराज तुकोबराय,
महाराजांनी तुम्हाला हे सगळं अन्नदान पाठवलंय, हे सगळं सोनं नाणं तुम्हाला पाठवलंय, पण तुकोबाराय म्हणले याच्यातलं मला काहीच पाहिजे नाही, याच्यातलं मला काहीच नकोय. म्हणले का तुकोबाराय? एवढं छत्रपती शिवाजी महाराजांना तुमची काळजी आहे, संतांची काळजी आहे. अरे असा एकमेव राजा आहे की त्यांना संतांची सुद्धा काळजी होती. असा एकमेव राजा झालाय की त्यांना संतांची सुद्धा काळजी होती. पण आता तुम्हाला तुमच्या भावाची काळजी नाही, तुम्हाला तुमच्या आईची काळजी नाही, तुम्हाला तुमच्या बापाची काळजी नाही. का असं? अरे जगद्गुरु तुकोबाराय संत होते तरी शिवाजी महाराजांनी नजराने पाठवल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणले अरे याच्यातलं मला काही नकोय, तू हे परत सगळं घेऊन जाय, वाजत गाजत सगळं हे परत घेऊन जाय. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मुजरा सांग आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दादा भोंग्याचा आवाज करा, हा कमी करा ते. विठ्ठल मुजरा घाला माझ्या होचा. पण हे तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन गेले. म्हणले महाराजांनी काहीच घेतलं नाही. महाराज म्हणले की आमच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा सांगा, पण आम्हाला याच्यातलं काहीच नको. हा तुम्हाला जर काही करायचं असेल तर संतांची संगतीमध्ये या, असं तुकोबारायांनी कोणाला सांगितलं? एका मावळ्याला सांगितलं. आणि तुकोबारायांनी मावळ्याला सांगितलं, मावळ्याने कोणाला सांगितलं? राजांना सांगितलं. तेव्हापासून राजे हे सुद्धा कीर्तनामध्ये येतात. एवढ्या मोठ्या तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये राजे आले होते. मग आता तरुण पिढीला काय लाज वाटतात का कीर्तनामध्ये? अरे ज्याच्यामुळे एवढं मोठं स्वराज्य आपल्याला आपल्या हातामध्ये दिलंय, सगळ्या हिंदू धर्माच्या लोकांसाठी जातीभेद न करता छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य आपल्या सामान्य लोकांकडे दिले, आपल्या कल्याणासाठी दिले. कोणासाठी दिलंय का? दुसरं कोणासाठी दिलंय का? दिलंय का? मोगलाईला दिलंय का? दिलंय का? अरे रात्रंदिवस आपला एक 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 मावळा लढत राहिला, रात्रंदिवस एक एक मावळा लढत राहिला, स्वतःच्या रक्ताचं बलिदान देऊन इथं या मातीसाठी लढला, पण माग हटला नाही, माग हटला नाही. अरे एक एक मावळा तुफानासारखा होता. कसा होता? तुफानासारखा होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे माझा एक एक मावळा हा तुफानासारखा आहे. आणि स्वराज्य व्हावं ही आऊसाहेबांची इच्छा आहे, पण माझ्या प्रत्येक स्वराज्यातल्या आई बहिणी सुद्धा सुखरूप राहावं ही सुद्धा माझी इच्छा आहे. माझी आईची जी इच्छा ती मी पूर्ण करत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला मागणं मागितलं होतं का? नाही. आईचं वचन पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रचा दिवस रात्र केली, पण हे स्वराज्य आपल्या सामान्य माणसांच्या हातात दिलं. याच्यापेक्षा आपल्याला अजून तरी पाहिजे तरी काय? अरे एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांपाशी जातो, नाही समाजाचा एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांपाशी जातो आणि महाराजांना म्हणतो महाराज मुजरा घ्या, मुजरा. आणि मुजरा घ्या. महाराज म्हणले शिवा बोल ना शिवा, तुला काय पाहिजे? महाराज तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल तर तुमच्या डोक्यावरचा 0 टोप मला द्या. महाराज तुम्हाला जर काही द्यायचंच असेल तर तुमच्या अंगावरची वस्त्र मला द्या. महाराज तुम्हाला जर काही द्यायचंच असेल ना तर तुमची तलवार मला द्या. महाराज जर तुम्हाला काही द्यायचंच असेल ना तर मला छत्रपती शिवाजी महाराज नाव द्या. अरे मागून मागून मागितलं तरी काय? त्या मावळ्यांनी सुद्धा एवढंच मागणं मागितलं ना. मग तुमच्या कसल्या मागण्या झाल्यात? तुमच्या कसल्या मागण्या झाल्यात? ह्या मागण्या नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ज्या मागण्या मागितल्या होत्या, अरे शिवा तू हे जे मागतोय, तू हे जे माझे सगळे कपडे मागतोय, माझे वस्त्र मागतोय, हे जे तुला तिथं जायचंय ना तिथून तू पुन्हा येणार नाही. माझं मागणं आहे, मला फक्त शिवा नाही म्हणून नाही मारायचं, तर मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मारायचे. मागून मागून मागितलं तरी काय? माझ्या मागून 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 मागितलं तरी काय? अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण ना आणि शिवकाशीत कोण? पण कधी जाती भेद न करणारा हा राजा होता. अरे शिवा तू जिथं जाणार आहे ना तिथून तू परत येणार नाही. महाराज मान्य आहे, पण माझं एवढं मागणं तुम्ही पूर्ण करा. मी तुमच्या पुढे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, पण मला याच्यातून हीच मागणी मला तुम्हाला मागायची, दुसरी मागणी मागायची नाही महाराज. पण अरे शिवा तुला जर काही झालं, तुझ्यासारखे मावळे जर मला सोडून सगळे गेले तर मी करू तरी काय? तू शिवकाशीत काय म्हणतो माहिती महाराजांना? लाख मेले ते चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला. लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, असं मागणं मागितलं. अरे गेला
शिवा जसा गेला तसा परत आलाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीदच्या गावात गेले. शिवा काशीदची आई गावामध्ये आली. गावामध्ये आल्याच्या नंतर शिवा काशीदला बघायला लागली. शिवा काशीद दिसत नाही. महाराजांसमोर आई गेली. आईचं अंतःकरण का किती मोठं होतं. त्या बी आईचं अंतःकरण बघा किती मोठं होतं. अरे आई गेली छत्रपती शिवाजी महाराजांसमोर. महाराज मुजरा घ्या. मुजरा. मुलगा मेलाय तरी महाराजांना मुजरा केला आणि महाराजांना सांगितलं, महाराज मी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन बघितलं, नायाच्या गल्लीमध्ये जाऊन बघितलं, माझा शिवा दिसला नाही. धनगराच्या गल्लीमध्ये जाऊन बघितलं, माझा शिवा दिसला नाही. पण आता मला कळालंय की माझा शिवा परत येणार नाही. माझा शिवा परत येणार नाही. मग आई तुला हे सगळं माहिती असून सुद्धा तू माझ्या समोर अशी उभा आहे. अरे तो मेला, तो छत्रपती शिवाजी महाराज होता, पण तू जो आहेस तू शिवा नाही म्हणून माझ्या समोर आलाय. आणि महाराज मी तुम्हाला एक मागणं मागते. म्हणे आई माग, तुला जे मागायचं ते माग, मी तुला सगळं द्यायला तयार आहे. मला एवढंच मागणं आहे की माझा शिवा. आई कोणाला मागते? छत्रपती शिवाजी महाराजांना. माझा शिवा दरवर्षी पोळ्याच्या दिवशी माझ्या हातची पुरणपोळी खात होता आणि ते निवड माझ्या बैलांना आणि गायींच्या वासरांना देत होता. मला एवढंच मागणं आहे महाराज तुमच्या समोर की माझ्या प्रत्येक बैल पोळ्याच्या दिवशी तुम्ही माझ्या घरी शिवा म्हणून या. आणि शिवा म्हणून आल्याच्या नंतर 2 घास पुरणपोळीचे खा आणि माझ्या बैलांना सुद्धा खाऊ घाला आणि गायीच्या वासराला सुद्धा या पुरणपोळीचे 2 घास खाऊ घाला. एवढंच मागणं मागते म्हणे महाराज. दुसरं माझं काही मागणं नाही. आई तू मागून मागून मागितलं तरी काय म्हणे. आई आजपासूनच तुझ्याच घरची पुरणपोळी मी खाईल हे मी तुला वचन देतो. वचन देणारे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज होते. आऊसाहेबांना वचन दिलं, आऊसाहेब आज मी तुम्हाला वचन देतो की हे स्वराज्य मराठ्यांचं असेल. हे स्वराज्य प्रत्येक हिंदू मधल्या मावळ्यांचं असेल. हे स्वराज्यामध्ये ज्या ज्या मावळ्यांनी बलिदान दिलंय त्यांचा इतिहास हा कायम चालत राहील. त्यांचं नाव पुढेही निघत राहील. एवढं तू छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. अरे करून आपण आपल्या मागण्या बघा, त्यांच्या मागण्या बघा काय होत्या. तानाजी मानुसरे. तानाजी एक दिवस रायगडावरती आला मुलाची पत्रिका घेऊन. मुलाची पत्रिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आले. महाराजांना म्हणले, महाराज मुजरा घ्या. आऊसाहेब मुजरा घ्या. पण तिथं खलबत चालू होती. कशाची? कोंढाणा घेण्यासाठी. कोंढाणा किल्ला घेण्यासाठी खलबत चालू होती. जेव्हा कोणाच्या लक्षात आलं? तानाजी मानुसरेच्या लक्षात आलं. तुम्ही बोलत चला, मी नाव तुम्हाला सांगितले पण तुमच्या लक्षातून जाऊन देऊ नका. हा एक मावळा आपल्याला फार महत्वाचा आहे. एक मावळा. कीर्तन ही संतांसाठी आहे आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे. शिवचरित्र हे तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. फक्त तुम्ही नाव लक्षात ठेवा. तानाजी मानुसरे गेला आणि म्हणाला, महाराज मुजरा घ्या. आऊसाहेब मुजरा घ्या. मुजरा घ्या. आणि तेवढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, का तानाजी तू आज कस काय आज इकडे आला? म्हणला, महाराज लेकाचं लग्न काढले. लेकाचं नाव काय? रायबा. रायबाचं लग्न काढले महाराज. अरे तानाजी पण मी म्हणतोय आपल्याला कोणता किल्ला घ्यायचा आहे? कोंढाणा किल्ला घ्यायला जायचंय. धड दिवशी पत्रिका फेकल्या. कोणाच्या? लेकाच्या. लग्न ठरेल असतानाही सुद्धा म्हणले, महाराज तुम्ही जायचं नाही. कोंढाणा घेईल तर तानाजीच घेईल. बेल भंडारा उचलला. शपथ घेतली. तानाजी मानुसऱ्यांना सुद्धा माहिती होतं की आज मी कोंढाणा घ्यायला गेलो की मी परत येणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, महाराज माझ्या लेकाचं तेवढं लग्न करा. गेला कोंढाणा घ्यायला. कोंढाणा किल्ल्यावरती सुद्धा माहिती होतं, तानाजी मानुसरेंना सुद्धा माहिती होतं की राजा गेले तर काही होऊ शकतंय, घात होऊ शकतोय. मी जर गेलो तर मी परत येणार नाही. हे तानाजी मानुसरेंना माहिती असून सुद्धा तिथं गेले. कुठं? कोंढाणा किल्ला घेतला. कोंढाणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं होतं, तानाजी मला जायचं होतं पण तू का बेल भांडारा उचलला? म्हणले, महाराज लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. अरे तानाजी तुझ्यासारखा मित्र जर मला सोडून गेला तर मी जगावं तरी कोणाकडे बघू? अरे मित्र असावं तरी कसे? तानाजी मानुसरे सारखे. कोणासारखे? तानाजी मानुसरे सारखे. कोणासारखे?
माणूस आहे बरोबर. बाबा हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की शिवचरित्र सांगत असताना तरी सिरियस होत जा. जेवढं पाहिजे तेवढं मी तुम्हाला हसवलंय सुद्धा. प्रत्येक विनोद कीर्तनाच्या बाहेर न जाता तुम्हाला कीर्तनामध्येच सांगितलंय. अभंगाला सोडून न बोलता अभंगामध्येच येऊन तुम्हाला त्या दृष्टांताचा अर्थ सुद्धा सांगितला. माझं शिवचरित्र सांगत असताना सुद्धा लक्ष देऊन ऐकत चला. कारण की या मावळ्यांमुळे आज आपण मी कीर्तन करतोय, तुम्ही कीर्तन ऐकताय. सिस्टीमवाल्यांनी सिस्टीम लावली, सिस्टीमवाल्याची हिंमत झाली नसती भोंग्याचा आवाज वाढवायचा, सिस्टीमवाल्याची हिंमत झाली नसती की साऊंडचा आवाज वाढवायचा. झाली असती का दादा? नसती झाली. फक्त उपकार कोणाचे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे. प्रत्येक मावळ्याचे उपकार आहेत. अरे कोंडाणा घेतला, कोंडाणा कोण घेतला? तर तानाजी मालुसरेंनी घेतला. हात तुटला तरी लढत राहिले, प्रत्येक क्षणामध्ये लढत राहिले. पण मोगलशाही मात्र त्या कोंडाण्यावर केली आणि भगवा झेंडा तिथे लावला. एवढं त्या. अरे प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज म्हणले माझा प्रत्येक मावळा हा वादळासारखा आहे. कसं? हे हे मावळ आम्ही, वादळ आम्ही, अरे मरणाचा भी काळ आम्ही, रंगमस्तांची जात आमची, अरे भ्या कोणाला धावतो र, हे हित तलवारीशी नाते मातीशी, भाकर सरनावची रोजर खायाची, रयतेचा राजा आणि हात रतयाच, जिकत नाही चवर तवर झुंजत रायाच, तुकडे 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 झाले तरी बी कणाकणानं झुजतो र, हे शिवबराज 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 राजा. काय सांगावं आपल्या राजाविषयी तुम्हाला? अरे प्रत्येक मराठा मावळ्यांचं, प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक मावळ्यांचं रभस सांगून हे स्वराज्य निर्माण झाले. मग या स्वराज्यामध्ये प्रत्येकाने काहीतरी मागणी करायला पाहिजे होती त्यावेळेसही सुद्धा. पण कोणी काही मागणी केली? प्रत्येक सण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जायचं आणि काय मागणी करायचं? महाराज सांगा कोणचा गणित कापायचंय, फक्त तुम्ही सांगा कोणचं युद्ध लढायचंय, हे मागणं मागत होते. पण आपल्या मागण्या वेगळ्या झाल्यात. मग मी तुम्हाला शेवट परत काय सांगतोय की आपण मागणी कशी करायची? संतांची संगत मला घडू दे, ती संगत अशी घडू दे की मला त्यांच्या प्रेमाची काय हुळहुळ लागू दे. अखंड प्रेम, अखंड प्रेमाचा एवढे मला संतांची संगत घडू दे. हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्याच्या. संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ कल्लोळ, पंढरी जवार संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा. आपला टाइम संपलेला आहे आणि शेवटच्या चरणात काय सांगितलं? चंद्रभागे असताना तुका मागे ह्याची दान. जर तुला पांडुरंग परमात्मा मला जर काही द्यायचं असेल ना तर ते चंद्रभागेचं स्नान मला प्रत्येक वेळेस घडू दे. एवढंच माझं शेवटच्या चरणात मागणं आहे. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. पण तुम्हाला जर वारीचा आनंद घ्यायचा असेल तर सगळ्यांनी उभं राहा. ज्ञानोबा तुकोबारायांच्या भजनामध्ये थोडा आनंद घ्या. आनंद घ्यायचा आहे का? कोणी आजी राहा, उभे राहा, सगळ्यांनी उभे राहा.
रखुमाई जय जय